सासू, शेजारच्या काकू खूप खोटं बोलतात. त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नकोस. मगाशी काय बोलत होत्या ग तुझ्याशी? सून, त्या म्हणत होत्या तुझी सासू खूप चांगली बाई आहे. बायको, मास घाला. नवरा, मी तर घरातच आहे. बायको, धावा म्हटलं ना. नवरा, अगं पण का? बायको, वीट आलाय तुमचा चेहरा बघून. रवी, जेव्हा मी डॉक्टरांकडे ऑपरेशनसाठी गेलो होतो, मी खूप घाबरलो होतो. अवी, का? काय झालं? रवी, नर्स म्हणत होती घाबरू नका, हिम्मत ठेवा, जे काही होईल ते पाहिलं जाईल. अवी, अरे यात एवढं घाबरण्यासारखं काय आहे? रवी, मित्रा, हे सर्व ती ऑपरेशन करणाऱ्या डॉक्टरांना म्हणत होती. याला अपमान म्हणावं की प्रेम? नवऱ्याने बायकोला विचारलं, तुला हँडसम नवरा आवडतो की हुशार आवडतो? बायको, दोन्हीही नाही, मला तुम्हीच आवडता. जावई, तुमच्या मुलीत अनेक दोष आहेत. सासरा, हा बाळा, म्हणून तर तिला चांगला नवरा मिळाला नाही. जावई एकदम चूप. नवरा, तू एवढी चांगली चटणी कशी काय बनवतेस ग? बायको, चटणी कुटताना तुमचा विचार करते, मग चटणी चांगली कुटली जाते. ज्या दिवशी विचार करतो की आपल्याला आयुष्यात मोठी मोठी कामं करायची आहेत, नेमकं त्याच दिवशी घरचे दळण आणायला पाठवतात. संता, डॉक्टर घरी येऊन तपासायची तुमची काय फी आहे? डॉक्टर काही काळ विचार करून म्हणाले, 300 रुपये. संता, ठीक आहे, चला तर मग. डॉक्टरांनी त्यांची बाईक काढली आणि संताला बाईकवर मागे बसवून त्याच्या घरी गेले. तिथे गेल्यावर डॉक्टरांनी विचारले, पेशंट कुठे आहे? संता, अहो पेशंट वगैरे काही नाही हो, टॅक्सीवाला 500 रुपये मागत होता आणि तुम्ही 300 मध्ये घेऊन आलात. संता, हा नवा मोबाईल कधी घेतला? बनता, घेतला नाही, गर्लफ्रेंडचा उचलला. संता, का? बनता, ती रोज म्हणायची तू माझा फोन उचलत नाही, आज संधी साधून उचलला. गर्लफ्रेंड, प्रार्थना कर की मी परीक्षेत नापास होईल. बॉयफ्रेंड, का? गर्लफ्रेंड, बाबांनी सांगितलंय की पहिली आलीस तर लॅपटॉप घेऊन देईन आणि नापास झालीस तर लग्न लावून देईन.